आज मी तुम्हाला मलाई कोशिंबीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराची काकडी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, खिसून घेतली तरी चालू शकते। एक मीडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे, त्याचे पण बारीक तुकडे केलेले आहेत, हे पण तुम्ही खिसून घेऊ शकता। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक तुकडे केलेले आहेत, आणि एक छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेले, त्याचे पण तुकडे बारीक केलेले आहेत। हे सगळं आपण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मलाई टाकायची आहे। काही मलाई आपली घरची आहे, मी फेटून घेतलेली आहे, चमच्याच्या मापानं 3 चमचे आहे, काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, एक पोपटी कलरची मिरची लांबडीवाली तिखटवाली जरी टाकली तरी पण चालू शकते, आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर। ही पहिलं चांगलं एकजीव करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। जेव्हा आपण खायला घेऊ ना त्या टायमाला जरी मीठ टाकलं तरी तुम्ही चालू शकते। आता आपण तडका करून घेऊया। तेल चांगलं कडक गरम करून घेतलेलं आहे, ह्याच्या जागी तुम्ही तूप पण घेऊ शकता। मोहरी, जिरं, हिंग पावडर, कढीपत्ता मिक्स करून घ्यायचं। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, छान लागेल। पण मीठ जेव्हा हवं आहे ना तेव्हाच, म्हणजे आपण जेव्हा खायला बसू ना तेव्हाच मीठ टाकायचं। आता ही रेसिपी दाखवताना काय होतं, मीठ लगेच टाकलं जातं, तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता। आणि ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे गच्च भरून मी मलाई टाकली होती, तुम्ही अजून जरा जास्त जर असेल तर तुम्ही टाकू शकता। फेटून घ्यायची चांगली, घरची असेल तर। मस्त असं चटपटीत होते। तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता। एकदम झटपट अशी रेसिपी होती। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।